भरपूर साऱ्या लोकांना हा डाऊट असतो की दह्याचं सेवन कधी, केव्हा, कसं आणि कशासाठी करायला हवं. सर्वात अगोदर दह्याचं सेवन जे असेल ते दुपारच्या जेवणामध्ये करायला हवं, रात्री दह्याचं सेवन करू नये. त्या दह्याची प्रकृती तुम्ही जर बघाल तर काय आहे, सर्वात अगोदर आम्ल रसप्रधान आणि उष्णवीर्य हे दही असतं. आता हे सर्दी झाल्यावरती किंवा तुमचं डोकं दुखतंय, सर्दीमध्ये डोकं दुखत असतं, त्याचबरोबर अतिसार म्हणजे डायरिया वगैरे असेल, तर या डिसीज कंडिशनमध्ये आपण वापरू शकतो का? डेफिनेटली दही आपण या डिसीज कंडिशनमध्ये वापरू शकतो. चरक संहितानुसार दह्याचं सेवन केव्हा करू नये, तर सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत हे दह्याचं सेवन करणं चुकीचं चरक संहिताने सांगितलेलं आहे. ही माहिती तुम्हाला चरक संहिताच्या रेफरन्समधनं जर हवी असेल तर स्क्रीनवरती जो काही श्लोक तुम्हाला दिसतोय तो एकदा चेक करा आणि याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. चरक सूत्रस्थान 27वा अध्याय 225वा श्लोका हा दह्याचा रेफरन्ससाठी सांगितलेला आहे. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.